नमस्कार, मी नीलाक्षी काळे सालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत ज्ञानाचा प्रकाश एकनाथ आव्हाड. दारावर भाजी विकायला येणाऱ्या रखमाने आजही नेहमीप्रमाणे आईला आवाज दिला. ओ ताई, हवी का भाजी? घ्या की, एकदम हाय ताजी. अहो, तुमच्या आवडीची मेथी आणलीये बघा, मस्त हिरवीगार हाय, देऊ का 2 जुड्या? अगं रखमा, आज नको ग काही. अहो ताई, भाजी आज करायची नसल तर खुडून ठेवा की फ्रीजमध्ये, अजिबात खराब होत नाही. आणि भाजी नको असेल तर दुधी घ्या, पडवळ घ्या, नाहीतर ही गावठी वांगी देऊ का? करा की चांगलं भरीत. काहीतरी घ्या, तुमच्या हातची भवानी होऊ द्या. रखमानं असं काही म्हणताच आई मग तिच्या समाधानासाठी नेहमीच काही ना काही विकत घेत असे. आताही तिने मेथीच्या भाजीच्या 2 जुड्या विकत घेतल्या, पैसे दिले. रखमा, थोडं थांब हं, मी आलेच, असं म्हणून ती स्वयंपाक खोलीत गेली. बाहेर येताना पेढ्यांचा पुडा घेऊन आली. रखमाला पेढा देत ती म्हणाली, रखमा, हा घे पेढा. अगं, आमचा बाळू 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्ह्यात पहिला आला आणि हा पेढ्यांचा पुडा तुझ्या मुलांना ने. रखमाने आनंदाने पेढा खाल्ला आणि ती म्हणाली, तुमचा बाळू आणि शमी दोघं बी अभ्यासात लई हुशार आहे बघा. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. टोपलीतील 4-5 मोठी लाल चुटूक गाजरं बाळूच्या आईकडे देत ती म्हणाली, ताई, ही गाजरं ठेवा. बाळूला आणि शमीला गाजराचा हलवा करून घाला आणि त्यांचं बी तोंड गोड करा. लई गुणाची पोरं आहेत तुमची. रखमानं आपुलकीने दिलेली गाजरं तिचं मन जपण्यासाठी आईनं ठेवून घेतली. रखमा ही अयोध्यानगर वसाहतीत आपल्या सासू सासऱ्यांसह आणि तिच्या 2 लहान मुलांसह राहायची. रखमाचा नवरा अकाली गेल्याने घरची संपूर्ण जबाबदारी अचानक तिच्यावर येऊन पडली. पण बाई डगमगली नाही, संकटाला भ्याली नाही. आपल्या सासू सासऱ्यांना आणि तिच्या 2 चिल्या पिल्यांना सांभाळत तिने घरोघरी जाऊन भाजी विकायला सुरुवात केली. भल्या पहाटे उठून ती मंडईत भाजीपाला आणायला जायची. तिकडून भाजीपाला घेऊन घरी आली की मग सगळा भाजीपाला साफसूफ करून तो मोठ्या टोपलीत भरायची. मग टोपली डोक्यावर घेऊन आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये जाऊन तो भाजीपाला ती विकायची. अनेक लोक रखमाकडून भाजी विकत घेत. एक तर तिची भाजी ताजी असायची आणि दुसरं म्हणजे त्या भाजीचा दरही रास्त असायचा आणि महत्वाचं म्हणजे काटा मारून ती कधी मापात पाप करायची नाही. रखमाच्या बोलण्यात रसवंती सुद्धा होती. कुणी घेवो न घेवो, भाजी विकताना कधी तिने चिडचिड केली नाही. त्यामुळे रखमाची भाजी दुपारपर्यंत सगळी संपून जायची. बाळू शमीची आई नेहमीच रखमाकडून भाजी विकत घेत. भाजी विकत घेता घेता तिची विचारपूस करत, कधी चहा तयार असेल तर घोटभर चहा पिऊन जा असा तिला आग्रह करत, चहा पिता पिता ती तिची कर्मकहाणी सांगत असे. आईचा आणि रखमाचा संवाद बाळू आणि शमी घरात असल्यावर त्यांच्या कानावर पडे. एकदा बाळू शमी घरीच होते आणि त्या दिवशी रखमा दारावर भाजी घेऊन आली. आईशी बोलता बोलता ती म्हणाली, अहो ताई, हे गेले आणि घरच उघडं पडलं बघा. कोणाचाच आधार नाही. शेवटी मीच कंबर कसली आणि भाजी विकायला लागले. अहो ताई, यांच्या कंपनीचं पेन्शन पाणी अजून काहीच मिळाले नाही. मी जाते कधी कधी त्यांच्या हापिसात. ते हापिसवाले केवढे कागद देतात, ते कागद वाचायला कुठं जमतं मला. याला त्याला इनवणी करायला लागते बघा. आणि या भाजी विकण्याच्या कामातून रोज रोज हापिसात जायला सवड तरी कुठं मिळतीया. आई म्हणाली, अगं, तुझे कागदपत्र घेऊन ये संध्याकाळी आमच्याकडे. बाळूचे बाबा देतील तुला भरून. एक दिवस मी येईन तुझ्यासोबत ते कागदपत्र जमा करायला. तू नको काही काळजी करूस. आईचं बोलणं ऐकून रखमा आनंदानं म्हणाली, मग तर लई भारी होईल. तुमच्या रूपानं देवच भेटला म्हणायचा. नाहीतर आमच्यासारख्या अडाणी माणसाला कोण विचारतो म्हणा. बाळू शमी हे सारं ऐकत होते. बाळू लगेच रखमाला म्हणाला, मी तुमचे एक काम करू शकतो. मी तुम्हाला वाचायला लिहायला शिकवू शकतो. म्हणजे बँकेत पैसे भरताना, काढताना, भाजीचा हिशोब करताना, फॉर्म भरताना तुम्हाला या शिक्षणाचा नक्की उपयोग होईल. रोज संध्याकाळी तुमचा 1 तास मला द्या. रखमा हसतच म्हणाली, आता बया, आता कुठं शिकणार मी? शिकायचं वय गेलं माझं. आई पटकन म्हणाली, रखमा, अगं, शिकण्याला वय नसतं. माणूस केव्हाही शिकू शकतो. आणि हे बघ, आमचा बाळू आहेच हुशार. पटकन काही दिवसात तुला वाचायला लिहायला शिकवेल बघ. आणि मीही आहेच की मदतीला. बरं, घरी विचारते आणि ठरवते. आई म्हणाली, ठरवू नको, नक्की ये. वाट पाहतोय आम्ही. शिकणं हे पवित्र काम, त्याला नाही म्हणू नकोस. रखमानं मग संध्याकाळपासून येण्याचं आईला वचन दिलं. आईने टोपलीला हात लावून तिच्या डोक्यावर टोपली ठेवायला मदत केली. रखमा गेल्यावर आई बाळूला म्हणाली, बाळू,
त्या रखमाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी तू स्वतःहून पुढाकार घेतलास ना राजा. ते पाहून मला तुझा खूप अभिमान वाटला रे. ज्ञानाच्या प्रकाशाची बरोबरी इतर कुठलाच प्रकाश करू शकणार नाही. बाळू, शमू, तुम्ही दोघेही लक्षात ठेवा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. आईच्या बोलण्यावरून शमीला सुद्धा काहीतरी गवसल्यासारखं वाटलं. ती पटकन म्हणाली, आई, मी आणि बाळू आम्ही दोघेही रखमासारख्या अनेक निरक्षरांना साक्षर करू. त्यांना वाचायला लिहायला शिकवू. आईने दोन्ही मुलांना मायेने कुरवाळले. आता रखमा दुपारपर्यंत सगळी भाजी विकून संध्याकाळी 5च्या सुमारास बाळूकडे शिकायला नियमितपणे येऊ लागली. बाळूची सकाळची शाळा, त्यामुळे बाळूलाही संध्याकाळची वेळ सोयीची झाली. रखमाच्या अभ्यासाचा श्री गणेशा बाळूने तिच्या नावापासूनच सुरू केला. बाळूने आधी तिला तिचं नाव लिहायला शिकवलं. नंतर रखमा हळूहळू छोटे छोटे शब्द, लहान लहान संख्या वाचायला लागली. बाळूच्या आईचा मोबाईल नंबर तिचा तोंडपाठ झाला. तिच्या घरचा पत्ता आता तिला लिहिता येऊ लागला. आई-बाबांनी रखमाच्या नवऱ्याचे बँकेचे आणि त्यांच्या कामावरचे सगळे फॉर्म भरून दिले. एकदा आई रखमाबरोबर बँकेत गेली. बँकेचे व्यवहार तिने रखमाला व्यवस्थित समजावून सांगितले. एके दिवशी रखमाचे सासरे आजारी पडले. त्यांच्या औषध उपचारासाठी पैशाची नड आली. रखमा नवऱ्याचे पैसे बँकेत जमा झालेत का ते पाहण्यासाठी बँकेत गेली. तिने बँकेत विचारलं. तिच्या खात्यावर पैसे आलेले होते. तिला आनंद झाला. बाळूच्या आईने पैसे कसे काढायचे हे तिला शिकवून ठेवलं होतं. त्यामुळे तिने पटकन पैसे काढण्याची स्लीप भरून 10,000 रुपये अकाउंटमधून काढले. 500च्या 20 नोटा तिने नीट मोजून घेतल्या. बाळूच्या शिकवण्यामुळे आता तिला हिशोब चटचट जमत होता. पैसे बरोबर असल्याची खात्री करून तिने पैसे पिशवीत नीट काळजीपूर्वक ठेवले आणि ती बँकेबाहेर पडली. रस्त्यावर वर्दळ तशी कमीच होती. रखमा बाहेर आल्याबरोबर अचानक एका माणसाने तिची पिशवी ओढली. एक रिक्षावालाही त्याला सामील होता. तो माणूस ती पिशवी घेऊन त्या रिक्षात बसला आणि ती रिक्षा भरधाव वेगाने निघून गेली. रखमाने एक गोष्ट केली. तिने त्या रिक्षाचा नंबर पटकन वाचला, चटकन एका कागदावर तो टिपून घेतला आणि ती तडक नजीकच्या पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांना घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी रिक्षाचा नंबर विचारताच तिने टिपून घेतलेला नंबर अचूक सांगितला. पोलीस म्हणाले, आता काही काळजी करू नका. रिक्षाच्या या नंबरवरून आम्ही त्या रिक्षावाल्याला शोधू. ते दोघे एकमेकांना सामील असणार. तुम्ही उद्या या. रखमा घरी गेली. सासू सासऱ्यांना घडलेली घटना सांगितली आणि त्यांना हेही सांगितलं, काही काळजी करू नका, पोलीस तपास करत आहेत, होईल काहीतरी चांगलं. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा पोलीस स्टेशनला गेली. पोलीस म्हणाले, तपास लागला त्याचा. काल रात्रीच रिक्षावाल्याला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. तुम्ही रिक्षाचा अचूक नंबर सांगितला, त्यामुळेच हे शक्य झालं. तुमचे 10,000 रुपये जमा केलेत त्यांनी. या रजिस्टरवर तुमचे पैसे मिळाले म्हणून तुमची सही करा आणि हे पैसे ताब्यात घ्या. रखमा अशी सही करताना रखमाला आनंद झाला आणि तिचे डोळेही भरून आले. बाळूने शिकवलं म्हणून आपल्याला आता सही करता आली. रिक्षावरचा नंबर वाचता आला, टिपून घेता आला. ही सगळी शिक्षणाचीच किमया. शिक्षण माणसाला पदोपदी उपयोगी पडतं, संकटातून वाचवतं, हेच खरं. धन्यवाद.